ऐकलं तरी चालते, पण कर्जमाफीच्या मोर्चाला येणार नाही म्हणजे नाही. कारण त्या मोर्चात दिसला की बाळात ती ह्याला लई कर्ज झाले. आपलं कुठं मीडियामध्ये येतात आम्हा नाही, म्हणून हळूहळू आवाज खायला पाहिजे. पण कर्जबाजारी झाले म्हणून मोर्चात आमचा काही चेहरा दिसता कामा नाही. मला माझ्या बायका कोणातील मोर्चात जे असं धिक्कार असून कर्जमाफी करायला माणसं करायला लागेल. आपल्या शेतकऱ्याला चांगल्या धोरणासाठी रस्त्यावर उतरायचं असते, याची सवय जरा कमी आहे. अहो लोकांची जागा करून तिथं कोणती पुस्तक मोर्चा काढायला या झाला तेव्हा कुठेतरी येतो आणून मोर्चाला 4-5 हजार येते. आता लगा माझ्या पोराची बी मला एवढं हिंडलो नाही, एवढं तुम्हाला हिंडतोय मोठा बनपेऱ्या का बरोबर आहे का? मोर्चा काढायला पडलं तर आपण लगेच तुमचं अंग तापलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला दुखणारी इतकी माणसं आहे जरा डेव्हलप होते. आपण शांत बसू. पुढल्या वर्षी तुम्हाला आत्ताच त्यांनी सोन्या अशा दगडावर चढायला आलाय बकरा हवा एकदा खाऊतोय. वेदांत पण तसंच आहे. 2 दिवस मार्केट पडले, कोण आला त्याला सांगितलं 2 दिवस बघितली वाट ती सगळी का नाही तिथेच होती. मला वाटतं तिसऱ्या दिवशी फोन केला 5-6 जणांना, मार्केट का पडले तर ती द्राक्ष वाढलेली नाही, ती तशीच आहे ती. अरे घेऊ नको ना, दर का पडतो वेदांत दर्जेदार झाला ना तू खरेदी करू पण दर पडायचा. जेव्हा त्याने अडवलं लावलं आणताना की सांगितलं असं मार्केट 30-40 रुपये उचल खराब आहे म्हणून मार्केट पडवलं तू खरेदी करू. त्या शेतकऱ्यांना तुम्ही पण शेतकऱ्यांना सगळ्या सांगा, उभे 1 टन विकून 1-2 लाखाची गरज असते बँकेची, औषध दुकानदाराची, जी मार्केटमुळं 5-5 टन बरोबर लावू नका. सगळं गडबड करू नका. आता बाहेरचा म्हणून सहजासहजी येणार नाही, सहजासहजी येत नाही. काय माझं लक्ष आहे पण उगाच गडबड करून आवक वाढवणार. आवक वाढली वेदांना क्वालिटीचा त्यामुळे गडबड. त्यामुळे सगळ्यांनी त्याला थोडंसं शिस्त पाळा, मार्केटची शिस्त पाळा. दिवस तुम्हाला टिकून राहते. आपल्या काही लय अपेक्षा नाही काय, चांगला वेदांना 300 पार असावं एवढीच अपेक्षा. आणि ही एवढा लढा गेला म्हणून तुम्ही 700-500 रुपये दर वाटतात. अजून एवढा चालू ठेवायचं. 3 टन वाढायला द्राक्ष निघाले 5 लाख झाले. माणसं खुश आहे. आम्हाला बरं वाटतं याला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसवायला म्हणजे माल कमी असले पण पैसे दर मिळाल्यामुळे चांगलं झालं. तसं लाडा देताना तुम्ही थांबू नका की माझं काम आहे म्हणून या. तिथं कुठला राजकीय पक्ष नाही मानगड नाही. तुम्ही मोर्चात आला की कोणाला मस्त जास्त करत आपली काय अडचण नाही. पण शेतकरी म्हणून येतात या बराच वेळ झाला तुमच्या अंधार पडल्या लोक लांब जाणार आहे. नेहमी सणांचे 10 मिनिट हवामान अंदाज सांगते त्या